स्मार्ट अहमदनगर न्यूज। डॉक्टर विखे पाटील कृषी महाविद्यालयाचे हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिर उत्साहात। श्रमसंस्कार शिबिर विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त। सरपंच सखाराम सरक। डॉक्टर विखे पाटील कृषी महाविद्यालय विळदघाट आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर 22 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत नांदगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे संपन्न झाले। राष्ट्रसंत गाडगे महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा किरण दांगडे यांनी प्रास्ताविकात 7 दिवस राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली। या शिबिरात शाश्वत विकासासाठी युवक जलसंधारण पडीक जमीन व्यवस्थापनावर विविध उपक्रम राबवण्यात आले। त्यामध्ये जलसंधारण अभियान, वृक्ष संवर्धन, ग्रामस्वच्छता, डिजिटल साक्षरता अभियान, शेती विषयक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती, रस्ते दुरुस्ती, नवमतदार जनजागृती इत्यादी उपक्रम राबवण्यात आले। यावेळी अध्यक्षीय भाषणात सखाराम सरक यांनी स्वयंशिस्त, कष्टाची तयारी व परिस्थिती जाणीव हे त्रिसूत्री तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी श्रमसंस्कार शिबिर उपयुक्त असल्याचे व स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक नांदगावचे लोकनियुक्त सरपंच यांनी केले। या शिबिराच्या समारोप प्रसंगी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा डॉक्टर दलोतराव नलावडे, प्रा डॉक्टर विवेक निकम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी जयश्री राऊत, डॉक्टर दीपिका मावळे, नांदगाव सोसायटीचे चेअरमॅन तथा विद्यमान संचालक राजाराम पुंड, ग्रामपंचायत सदस्य नाथाभाऊ सरक, बाळू वरपे तसेच स्वातीताई वैभव आघाव तसेच उद्योजक दत्तात्रय पुंड, विलास सोनवणे, सतीश सोनवणे, हवप सकपाळ महाराज, आबा पुंड आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसेच यावेळी शिबिराच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना विलास सोनवणे उद्योजक तथा प्रगतशील शेतकरी यांनी पाणलोट क्षेत्र विकास व पडीक जमीन व्यवस्थापन या विषयाचे महत्त्व अधोरेखित केले। तसेच बाळू वरपे ग्रामपंचायत सदस्यांनी म्हटले, स्वयंसेवकांनी आपल्या उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीत समाज व राष्ट्राचे देणे लागते ही जाणीव कायम ठेवावी। फुलना फुलाची पाकळी या भावनेतून जरी सेवा केली तरी समाजासाठी अत्यंत मोलाची ठरते। ग्रामीण भागातील जीवनशैली आदर्शवंत आहे याचा जवळून अनुभव घेण्याची सुवर्ण संधी स्वयंसेविकांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून मिळाली। तसेच कृषीचे विद्यार्थी विविध क्षेत्रात वर्चस्व गाजवतात, यामुळेच असे प्रतिपादन जयश्री राऊत यांनी केले। डॉक्टर दीपिका मावळे यांनी स्वयंसेवकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या। राजाराम पुंड सरपंच यावेळी बोलताना म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना केवळ एक सामाजिक उपक्रम नसून विद्यार्थ्यांना जीवनमूल्याची जाणीव करून देणारे प्रभावी व्यासपीठ असून या शिबिरामुळे सामाजिक बांधिलकी दृढ होते। या शिबिरासाठी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे संचालक तंत्र सुनील कल्हापुरे तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सोमेश्वर राऊत यांचे मार्गदर्शन लाभले। या कार्यक्रमांमध्ये स्वयंसेविका नम्रता पोपळघाट व तृप्ती भापकर यांनी आपले 7 दिवसातील आलेल्या अनुभव कवितेतून सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वयंसेविका अनुष्का तुपे तर आभार श्रावणी ताडे यांनी केले।